टेस्टी फूड बघणाऱ्या सर्व दर्शकांना मीनाक्षीचा नमस्कार आणि या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत. तर चला आपण आज भेंडी बनवणार आहोत आणि भेंडी असणार आहे आपली एक आगळी वेगळी भेंडी, म्हणजे भरली भेंडी करणार आहोत आणि खूप वेगळ्या पद्धतीने ही भेंडी करणार आहोत. तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे आणि ती कापूनसुद्धा घेतली आहे. मधनं मी त्याला काप दिले आहेत. 4 काप देऊ शकता किंवा 2 काप दिले तरी चालतील. तर अशा पद्धतीने आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे आणि आता आपण ही मॅरिनेट करणार आहोत. तर आपण तिखट टाकलं आहे यात. काश्मीरी लाल तिखटाचा वापर करा म्हणजे आणि रंग छान येतो भाजीला. थोडीशी हळद टाकली आहे आपण आणि आता आपण टाकतो आहे ही म्हणजे लिंबूचा रस. तर 1 लिंबूचा रस आपल्याला पुरेसा आहे. 1 लिंबाचा रस आपण यात घालणार आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की लिंबाचा रस टाकतो आहे आपण तर कुठेतरी भाजीला कडवटपणा येईल किंवा काही, तर असं काहीही होणार नाही. तुम्ही करून बघा रेसिपी आणि मग मला सांगाल. अतिशय छान लागते आणि काहीही कडवटपणा यात जराही येत नाही. तर आता इथे मी लावत आहे ते म्हणजे बेसन. तर बेसन किती लावायचं आहे आपल्याला? अगदी थोडं, 2 टेबलस्पून बेसन या संपूर्ण भेंडीला पुरेसं होईल. भरपूर बेसन नको आहे. आणि आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. भेंडी छान मधनं उभे काप दिले आहेत मी भेंडीला आणि जवळपास अख्खी भेंडीच ही आहे. फक्त त्याचं मागचं टोक आणि पुढचं टोक आपण कापलेलं आहे आणि मधातून काप दिलेले आहे. थोडं तिखट वाटलं तर आणखीन तुम्ही टाकू शकता. आणि अशा प्रकारे आपण हे बेसन लावून घेतलं आणि थोडा लिंबूचा रस पण त्यात घातला आहे. आता आपण एकीकडे याचा जो मसाला आहे तो बनवून घेऊया आणि नंतर मग समोरच्या प्रोसेस मी तुम्हाला सांगतेच हळूहळू. तर थोडं तेल घातलं आहे पॅनमध्ये. थोडं जिरं आणि मोहरीसुद्धा घातली आहे मी. जिरं मोहरी तडतडते आहे आणि यात आता आपण घालणार आहोत बारीक कापलेल्या मिरच्या. ह्या 3 ते 4 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत आणि त्या टाकल्या आहेत मी. तर तेलात व्यवस्थित होऊ देऊया. आपली मोहरी आणि जिरंसुद्धा एका बाजूनी होते आहे आणि एका बाजूनी आपण मिरचीसुद्धा टाकून घेतली आहे. तर जिरं मोहरी आपली तडतडली आहे आणि एका बाजूनी आपली हिरवी मिरचीसुद्धा होत आहे. तर यात आता आपण टाकणार आहोत एक जो बारीक चिरलेला कांदा 1 घेतलेला आहे मी. थोडा मीडियम साईजचा आपल्याला घ्यायचा आहे आणि 1 बारीक चिरलेला कांदासुद्धा आपण परतून घेऊया. तर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा गुलाबी झाला की मग त्यात थोडं आपण आणखीन मसाले घालणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा मिरची होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यात दुसरे मसाले घालूया. थोडासा रंग बदल कांद्याचा झाला की मग आपण टाकणार आहोत यात लसूणची पेस्ट. तर लसूण आणि आल्याची पेस्ट आहे, थोडीशी जाडसर कुटलेली आणि ही सुद्धा तेलात व्यवस्थित आपण होऊ देणार आहोत. लसूण झाला आहे आणि कांदा झाला आहे असं वाटलं की नंतर आपण यात दुसरे थोडे मसाले घालणार आहोत. तर थोडंसं आपल्याला होऊ द्यायचं आहे व्यवस्थित. मसाले व्यवस्थित जर कुठलीही भाजी करताना होऊ दिले तर ते भाजीमध्ये कचवटपणा त्याचा जाणवत नाही आणि त्याचा जो एक स्मेल असतो कांद्याचा म्हणा किंवा लसणाचा म्हणा तो सुद्धा थोडा निघून जातो आणि व्यवस्थित ते लागतं. त्यामुळे हे होऊ देणं खूप गरजेचं आहे. तर आता व्यवस्थित आपलं जवळपास होत आलेलं आहे. रंग बदल झालेला आहे कांद्याचा आणि लसूणचा सुद्धा. तर अशा स्टेजमध्ये आता आपण टाकणार आहोत 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो. हा सुद्धा बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही याची पेस्ट असेल तुमच्याकडे तर पेस्टसुद्धा टाकू शकता. आणि अशा पद्धतीने जर आपण बारीक चिरून टाकतो आहे तर मग त्याला व्यवस्थित आपल्याला भरपूर वेळ होऊ देणं गरजेचं असतं. आता टोमॅटो जर आपल्याला व्यवस्थित शिजवायचा असेल छान कढईत तर त्याला काय करावं लागेल की त्याला आपण कढईत टाकल्यानंतर थोड्या वेळाने लगेच त्यात आपण थोडंसं जर मीठ घातलं तर तो लवकर शिजून येण्यास मदत होते. तर आपण थोडंसं यात मीठ घालून देऊया आणि त्यावर थोडं झाकण ठेवून देऊया आणि मस्त आपला जो कांदा आणि लसूण आहे आणि आपण जो आता टोमॅटो टाकला आहे तो व्यवस्थित तेलात परतून घेऊया. तेल थोडं कमी वाटलं तर आणखीन तुम्ही घालू शकता. आणि आता यावर मी ठेवणार आहे झाकण थोडा वेळ आणि आपला जो टोमॅटो आहे थोडा छान मस्त शिजून येण्यास मदत होईल. तर थोड्या वेळाने मी झाकण काढलेलं आहे. तर आपला जो टोमॅटो आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे
आता तोवर आपण आपली जी फोडणी आहे ती थोडीफार झालेली आहे, तर तोवर आपण दुसरं एक काम करून घेऊया, ते म्हणजे आपली जी भेंडी आपण मॅरिनेट करायला ठेवली होती ती आपण आता फ्राय करून घेऊया. तर भेंडीसुद्धा छान भरपूर तेलात फ्राय करायची आहे, कारण भेंडी तशीच शिजणार नाही, त्याला तेल थोडं जास्त लागेल. आणि शक्यतोवर जाड बुडाच्या पातेल्यात जर आपण तिला व्यवस्थित फ्राय केली तर ती कुठेही कच्ची राहणार नाही आणि तेल पण त्याला भरपूर टाकावं लागेल आपल्याला, तरच आपली भेंडी शिजेल. कारण ही अख्खी भेंडी आहे तर ती थोडी होण्यास वेळ लागेल. तर इथे या भाजीत एक लक्ष द्यायचं आहे की आपल्याला ही भेंडी जी आहे ती व्यवस्थित झालेली आपल्याला करायची, म्हणजे जी शिजवण्याची प्रोसेस आहे भेंडीला ती आपल्याला इथेच करायची आहे. ती आपण मसाल्यात टाकल्यावर जास्त वेळ शिजवणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला भरपूर थोडं तेल घालून, मी आणखीन तेल घालते आहे थोडंसं, आणि भरपूर तेल घालून आपल्याला छान होऊ द्यायची आहे भेंडी. कारण या स्टेजवर जर कच्ची राहिली तर ती मसाल्यात घातल्यावर सुद्धा कच्चीच राहील. त्यामुळे या स्टेजवर रंग बदल होईपर्यंत आणि छान व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला इथे भेंडीला परतवत राहायचं आहे आणि व्यवस्थित तेलात ती होऊ द्यायची आहे. यासाठीच या भाजीला आपल्याला कवळी भेंडी घ्यायची आहे, कारण कवळी भेंडी जी आहे ती लवकर शिजून येते आणि छान पण लागते. म्हणूनच छोट्या छोट्या ज्या भेंड्या असतात कवळ्या त्या घ्यायच्या. तर ती भेंडी आपली जी आहे ती छान व्यवस्थित मी शिजवेपर्यंत भाजून घेतली आहे. आणि आता हा कांदा आपण घेतो आहे आणखीन. तर हा मी जाडसर कापलेला कांदा आहे, जाड जाड असे पीसेस कांद्याचे ठेवलेले आहेत. तर हे जाड पीसेस आपल्याला थोडेसे फ्राय करून वेगळे काढून घ्यायचे आहे. आणि आता आपण मसाल्याकडे वळतो आहे. तर इथे मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी आपण टाकतो आहे हळद. जो आपण आधी मसाला भाजला होता कांदा, लसूण आणि टोमॅटोचा आणि हिरवी मिरचीचा, त्यात आपण आता बाकीचे मसाले घालतो आहे. तर लाल मिरची घातली आहे, हळद घातली आहे आणि गरम मसाला थोडा घातला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा हे छान व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. आणि आता यात आपण घालणार आहोत ते म्हणजे थोडंसं दही. तर दही आपल्याला किती लागणार आहे, तर साधारण मोठा जो एक भाजीचा चम्मच असतो तेवढं दही आपल्याला यात घालायसाठी लागणार आहे. आणि दही थोडंसं गोडसर असं जे दही असतं ते घालणार आहोत आपण. पण तत्पूर्वी आपण थोडंसं जे धणे पावडर असतं ती घालून घेतली आहे. धणे पावडरसुद्धा व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यात दही घालणार आहोत. तर ह्या सगळ्या स्टेप व्यवस्थित तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे आणि त्यानुसार ही भाजी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी थोडं दही घातलं आहे मी आणि एक छोटा चम्मच आपला वरणाचा जो असतो तेवढा, आणि म्हणजे फार फार तर अर्धी वाटी दही आपल्याला यात घालावं लागेल. आणि हे व्यवस्थित सगळं मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया. थोडं होऊ देणार आहोत, अगदी थोडं, आणि छान एकजीव सगळं आपल्याला याला करायचं आहे. तर एकजीव झाल्यानंतर आपण यात आपली जी भेंडी फ्राय करून ठेवली होती ती टाकणार आहोत. तर मी आधीच म्हटलं होतं की भेंडी आपली ऑलमोस्ट जी आहे शिजलेली भेंडीच यात घालायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता छान रंग बदल झालेली भेंडी मी इतपत फ्राय केलेली आहे की ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि त्याचा रंग बदल झालेला आहे. आणि आता या भेंडीला हा जो संपूर्ण मसाला आहे तो छान लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर ही जी भाजी आहे भेंडीची ती खूप अप्रतिम लागते, नक्की करून बघा. काहीतरी वेगळं, कारण भेंडीची भाजी आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने करतो, त्यापेक्षा ही भाजी छान लागते, चवीला उत्तम लागते. नक्की नक्की तुम्ही करून बघाल, ट्राय कराल. आणि आता यात आपण घालणार आहोत ते अगदी थोडंसं मीठ, कारण आधी आपण मीठ घातलेलं आहे जेव्हा आपण टोमॅटो टाकले होते. आणि आता आपण टाकतो आहे यात जो आपण कांदा फ्राय करून ठेवला होता, जाड जाड कांदा, तो सुद्धा टाकणार आहोत. म्हणजे एकदम छान रेस्टॉरंटची फिलिंग याला येईल आणि मस्त दिसेल भाजी. तर हे सुद्धा आपण केलेलं आहे. आणि आता अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण यापूर्वी आपण मीठ यात घातलेलं आहे. तर थोडंसं मीठ चवीपुरतं आणि थोडंसं एक 5 मिनटं आपण याला झाकण ठेवणार आहोत आणि आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता ही सर्व करते आहे. अतिशय उत्तम अशी ही भाजी लागते, चवीला एकदम छान लागते. तर नक्की तुम्ही करून बघा. आणि रेस्टॉरंट स्टाईल अशी ही भाजी खूप खूप मस्त, दिसायलासुद्धा तितकीच मस्त आणि चवीलासुद्धा तितकीच मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर